राज्यसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाच्या चर्चेला सुरुवात झाली। उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी चर्चेला सुरुवात केली। एनडीए आघाडीनं सलग तिसऱ्या वेळी स्पष्ट बहुमत मिळवलं असल्याचं ते यावेळी म्हणाले। एनडीएच्या कार्यकाळात भारत जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था बनली असल्याचा उच्चार त्यांनी केला। भारत डिजिटल पेमेंट क्षेत्रात जगात पहिल्या स्थानावर आहे असंही ते म्हणाले। त्यापूर्वी आज सकाळी राज्यसभेचं कामकाज सुरू होताच नीट पेपर फुटीच्या प्रकरणावर चर्चा व्हावी यासाठी विरोधी पक्षाने केलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं। लोकसभेतही आज नीट पेपर फुटी प्रकरणावरून विरोधी पक्षानं केलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं। त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर देखील विरोधी पक्षानं आपली मागणी लावून धरत गदारोळ सुरूच ठेवला। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्ष नेत्यांना वारंवार शांत राहण्याचं आवाहन केलं। संसदेचं कामकाज चालू न देणं हे लोकशाही विरोधी कृत्य असल्याचंही ते म्हणाले। मात्र तरीही गदारोळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज सोमवार सकाळपर्यंत तहकूब करण्यात आलं।